At the stroke of the midnight hour, when the world sleeps, India will awake to life and freedom. ಜಾಮಿಯಾ ಮಿಲಿಯಾ ಇಸ್ಲಾಮಿಯಾ ಭಾರತದ ಅತ್ಯಂತ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾನಿಲಯಗಳಲ್ಲಿ ಒಂದು. ಬ್ರಿಟಿಷರನ್ನ ವಿರೋಧಿಸಲು ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ಅಸಹಕಾರ ಚಳವಳಿಯ ಕರೆಯಿಂದಲೇ ಈ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾನಿಲಯ ಹುಟ್ಟಿಕೊಂಡಿತು. ಅಕ್ಟೋಬರ್ 29, 1920 ಸ್ಥಾಪಿಸಲಾದ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾನಿಲಯವು 1 ಶತಮಾನ ದಾಟಿದೆ. ಭಾರತ 75 ವರ್ಷಗಳ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಮಹೋತ್ಸವವನ್ನ ಆಚರಿಸುತ್ತಿರುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಇತಿಹಾಸ ಸೃಷ್ಟಿಸಿದವರನ್ನ ನೆನೆಯೋದು ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯವಾಗಿದೆ. ಜಾಮಿಯಾದ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಸದಸ್ಯರಾದ ಡಾಕ್ಟರ್ ಮುಖ್ತಾರ್ ಅಹಮದ್ ಅನ್ಸಾರಿ ಮತ್ತು ಹಕೀಂ ಅಜ್ಮಲ್ ಖಾನ್ ಅವರಿಗೆ ಗೌರವ ಸಲ್ಲಿಸುವುದು ಮುಖ್ಯವಾಗಿದೆ. ಅವರು ಜೆಎಂಯು ಸ್ಥಾಪನೆಯ ಮುಂದಾಳತ್ವವನ್ನ ಮಾತ್ರವಲ್ಲದೆ ಚಳವಳಿಗಾರರು ಮತ್ತು ಕ್ರಾಂತಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಚಿಕಿತ್ಸೆ ನೀಡುವ ಮೂಲಕ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ತಮ್ಮ ನಿರಂತರ ಬೆಂಬಲ ನೀಡಿದರು. ಡಾಕ್ಟರ್ ಅನ್ಸಾರಿ 1928ರಿಂದ 1936ರವರೆಗೆ ಜೆಎಂಯುನ ಉಪಕುಲಪತಿಯಾಗಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿದ್ರು. ಡಾಕ್ಟರ್ ಎಂಎ ಅನ್ಸಾರಿ ಹೋರಾಟಗಾರರಿಗೆ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಇತಿಹಾಸಕಾರ ಸೊಹೈಲ್ ಹಶ್ಮಿ ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಆ ದಿನಗಳಲ್ಲಿ 3 ಮಹಾನ್ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸಕರು ಭಾರತದಲ್ಲಿ ಪ್ರಸಿದ್ಧರಾಗಿದ್ದರು ಮತ್ತು ಅವರು ಕೋಲ್ಕತ್ತಾದ ಬಿಧನ್ ಚಂದ್ರ ರಾಯ್, ಮುಂಬೈನ ಮಿರಾಜ್ ಕರ್ ಮತ್ತು ದೆಹಲಿಯ ಡಾಕ್ಟರ್ ಮುಖ್ತಾರ್ ಅಹಮದ್ ಅನ್ಸಾರಿ. ದೆಹಲಿಯ ದರ್ಯಾಗಂಜ್ನಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಎಂಎ ಅನ್ಸಾರಿಯವರ ದೊಡ್ಡ ಮನೆಯಿತ್ತು. ಅಲ್ಲಿ ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ನಡೆದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ ಪ್ರಮುಖ प्रतिनिधिಗಳು ಬಂದು ತಂಗುತ್ತಿದ್ದರು. जितनी बार दिल्ली में कांग्रेस के सम्मेलन हुए तो जितने भी डेलीगेट्स आते थे और 1000 से 1200 के करीब डेलीगेट्स आते थे, वो उनकी कोठी पर रहा करते थे और उनका रहने का और खाने का सारा इंतजाम डॉक्टर अंसारी करते थे. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಗಾಯಗೊಂಡ ಹೋರಾಟಗಾರರಿಗೆ ಮನೆಯಲ್ಲಿಯೇ ಆಶ್ರಯ ನೀಡಿ ಅವರ ಆರೈಕೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದ ವೈದ್ಯ ಅನ್ಸಾರಿ ಅವರನ್ನ ಈ 75ನೇ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯೋತ್ಸವದಲ್ಲಿ ನೆನೆಯೋದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಆದ್ಯ ಕರ್ತವ್ಯ. ಮರುಜೀವ ನೀಡಿದ್ರು ಎಂದು ಇತಿಹಾಸಕಾರ ಹಶ್ಮಿ ಈಗಲೂ ನೆನೆಯುತ್ತಾರೆ. उस जमाने में डॉक्टर अंसारी की फीस, कंसल्टेशन फीस 35 रुपया थी और वो एक दिन में 9-10 से ज्यादा मरीजों को देखते नहीं थे. और इनमें कई मरीज ऐसे भी होते थे जो फ्रीडम फाइटर्स होते थे, जो पुलिस से बच के भाग रहे होते थे, जो पुलिस की गोली वोली जलाने में घायल हो गए होते थे या लाठी चार्ज वगैरह में उनकी बुरी हड्डियां टूट गई होती थी, लेकिन वो गिरफ्तारी से बच जाते थे. तो वो छुपते छुपाते डॉक्टर अंसारी के घर पहुंच जाते थे. डॉक्टर अंसारी उनका इलाज करते थे, उनको अपने घर में रखते थे, उनका रहने का खाने का सारा इंतजाम करते थे और जब उनको वापस जाना होता था तो उनको घर जाने का किराया भी देते थे. और उसमें एक मशहूर नाम डॉक्टर मूलराज मेहता का है, जो खुद भी डॉक्टर थे, फ्रीडम फाइटर थे और बीमार थे. और वो डॉक्टर अंसारी के क्लिनिक पहुंचे, उनके घर पहुंचे. डॉक्टर अंसारी ने 3 महीने उन्हें अपने घर में रखा, उनका इलाज किया, सारा दवा का, रहने का, खाने का सारा खर्चा डॉक्टर अंसारी ने उठाया. और जब वो ठीक होकर वापस जा रहे थे तो डॉक्टर अंसारी ने उनको घर जाने के खर्चे के लिए 300 रुपये दिए. तो डॉक्टर मूलराज ने कहा कि मैं ये कैसे पैसे ले सकता हूँ डॉक्टर साहब, आपने इतना मेरे लिए किया है. तो उन्होंने कहा तुम मेरे बेटे जैसे, मेरी कोई औलाद नहीं है. जोहरा जो मेरी बेटी है वो मेरे एक रिश्तेदार की बेटी थी, जिसको मैंने गोद ले लिया था, उसको मैंने पाला है. जितनी वो मेरी बेटी है उतना ही तुम मेरे बेटे हो और तुम ये मना नहीं कर सकते. अब उनको पंजाब लौट के जाना था, कितना खर्चा होता उस जमाने में ट्रेन का खर्चा, लेकिन वो सब उन्होंने दिया. ಕಾಂಗ್ರೆಸ್, ಸಮಾಜವಾದಿ, ಕಮ್ಯುನಿಸ್ಟ್ ಹೀಗೆ ಯಾವುದೇ ಸಿದ್ಧಾಂತದ ಅನುಯಾಯಿಯಾದರೂ ಅವರು ಅನ್ಸಾರಿ ಅವರನ್ನ ಆಧರಿಸಿದ್ರು. ಅಗತ್ಯವಿದ್ದಾಗಲೆಲ್ಲ ಅನ್ಸಾರಿ ನಿವಾಸದಲ್ಲಿ ಆಶ್ರಯ ಪಡೆಯುತ್ತಿದ್ರು.
ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟಗಾರರು ದೆಹಲಿಗೆ ಬಂದಾಗ ಅವರಿಗೆ ಯಾರು ನೆರವಾಗುತ್ತಿದ್ದರು ಎಂದು ಗಾಂಧೀಜಿ ಕೇಳಿದಾಗ ಜನತೆ ಅನ್ಸಾರಿಯವರ ಹೆಸರು ಹೇಳುತ್ತಿದ್ರು ಎಂಬ ಕುತೂಹಲಕಾರಿ ವಿಚಾರವನ್ನ ಹಂಚಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. उस जमाने में फ्रीडम स्ट्रगल के दौरान, आज़ादी की लड़ाई के दौरान जितने भी फ्रीडम फाइटर्स थे जिनको इलाज की ज़रूरत होती थी, वो दिल्ली अगर पहुंच सकते थे तो वो डॉक्टर अंसारी के घर रहा करते थे. और इसमें सिर्फ कांग्रेसी नहीं थे, इसमें समाजवादी भी थे, इसमें दूसरे पॉलिटिकल विंग के लोग भी थे, उसमें लेफ्ट के लोग भी थे, उसमें कम्युनिस्ट भी थे, उसमें अंडरग्राउंड मूवमेंट के लोग भी थे. वो सब के सब डॉक्टर अंसारी के घर छुपा करते थे और डॉक्टर अंसारी उनकी मदद किया करते थे. बिल्कुल ये बहुत बड़ा रोल था उनका. और ये उन लोगों में से एक थे जिनके बारे में गांधी जी ने जब दिल्ली आके पूछा कि दिल्ली का बादशाह, दिल्ली में तुम्हारा बादशाह कौन है, तो लोगों ने उनको दो ही नाम दिए थे, एक हकीम अजमल खां और एक डॉक्टर अंसारी. और जो उनका कंट्रीब्यूशन कांग्रेस पार्टी के लिए था, जो आज़ादी के आंदोलन का अगवा थी, और मेजर जितनी भी कॉन्फ्रेंसेस वगैरह में जो भी खर्चे होते थे वो डॉक्टर अंसारी अपनी जेब से उठाया. 1868ರಲ್ಲಿ ಜನಿಸಿದ ಹಕೀಂ ಅಜ್ಮಲ್ ಖಾನ್ ಅವರು ಖಿಲಾಫತ್ ಚಳವಳಿ ಮತ್ತು ಅಸಹಕಾರ ಚಳವಳಿಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದರು. ಜನರಿಗೆ ಉಚಿತ ವೈದ್ಯಕೀಯ ಚಿಕಿತ್ಸೆ ನೀಡಿತು. हकीम अजमल खां 1868 में उनका जन्म हुआ था और 1927 में उनकी हत्या कर दी गई थी. वो कैसे की गई, क्या की गई, उसके बारे में बात करेंगे. तो हकीम अजमल खां जो थे वो जामिया यूनिवर्सिटी के संस्थापकों में से एक थे. तो हकीम अजमल खां जो थे वो बड़े पूरे तन मन धन से खिलाफत तहरीक में और नॉन कोऑपरेशन मूवमेंट में बहुत एक्टिवली शामिल थे. वो ऑल इंडिया कांग्रेस कमेटी के सदस्य थे, कांग्रेस की वर्किंग कमेटी के सदस्य थे और ऑल इंडिया खिलाफत मूवमेंट के भी चेयरमैन थे. और कुछ समय वो ऑल इंडिया कांग्रेस कमेटी के भी प्रेसिडेंट रहे. ಅಸಹಕಾರ ಚಳವಳಿಯು 1920ರಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭವಾಯಿತು ಮತ್ತು ಗಾಂಧಿಯವರೊಂದಿಗೆ ಶೌಕತ್ ಅಲಿ, ಮೊಹಮ್ಮದ್ ಅಲಿ, ಮೌಲಾನಾ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಆಜಾದ್ ಸೇರಿದಂತೆ ಪ್ರಮುಖ ನಾಯಕರು ಬ್ರಿಟಿಷ್ ಶಿಕ್ಷಣ ವ್ಯವಸ್ಥೆಯ ವಿರುದ್ಧ ದಂಗೆಯದ್ದು. ಬ್ರಿಟಿಷರು ಬೆಂಬಲಿಸಿದ ಅಥವಾ ನಡೆಸುತ್ತಿರುವ ಎಲ್ಲ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗಳನ್ನು ಬಹಿಷ್ಕರಿಸುವ ಕರೆಗೆ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆಯಾಗಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯವಾದಿ ಶಿಕ್ಷಕರು ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಗುಂಪು ಅಲಿಘರ್ ಮುಸ್ಲಿಂ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದಿಂದ ಹೊರನಡೆದರು. ಆರಂಭದಲ್ಲಿ ಬಾಡಿಗೆ ಕಟ್ಟಡಗಳಲ್ಲಿ ತರಗತಿಗಳನ್ನು ಆರಂಭಿಸಿತು. ಕೆಲವು ವರ್ಷಗಳ ಬಳಿಕ ಹಕೀಂ ಅಜ್ಮಲ್ ಖಾನ್, ಡಾಕ್ಟರ್ ಮುಖ್ತಾರ್ ಅಹ್ಮದ್ ಅನ್ಸಾರಿ ಮತ್ತು ಅಬ್ದುಲ್ ಅಜೀಜ್ ಖ್ವಾಜಾ ಗಾಂಧೀಜಿಯವರ ಸಹಕಾರದಿಂದ ಜಾಮಿಯಾವನ್ನು ಅಲಿಗಢದಿಂದ ದೆಹಲಿಗೆ ಸ್ಥಳಾಂತರಿಸಿತು. ಜಾಮಿಯಾ ಎಂದಿಗೂ ನಡೆಯುತ್ತಿರಬೇಕು. ಅದೇನಾದರೂ ಹಣಕಾಸಿನ ಕೊರತೆಯಿಂದ ಸಂಕಷ್ಟಕ್ಕೆ ಸಿಲುಕಿದ್ರೆ ನಾನು ಭಿಕ್ಷೆ ಪಾತ್ರೆ ಹಿಡಿದು ಜನರ ಬಳಿ ತೆರಳುತ್ತೇನೆ ಎಂದು ಗಾಂಧೀಜಿ ಹೇಳಿದ್ದರಂತೆ. ಸ್ಥಾಪನಾ हुई उस वक्त हकीम अजमल खां उसके चांसलर बने 1920 में और 1920 से 1927 तक जब उनकी हत्या की गई उस वक्त तक वो उस यूनिवर्सिटी के चांसलर रहे. अंग्रेजों ने उनको हाजिकुल मुल्क का टाइटल दिया था. हाजिक का मतलब होता है स्किल्ड, बहुत ज्यादा विद्वान. तो भारत का विद्वान आप समझ लीजिए, ये टाइटल उनको अंग्रेजों ने दिया था, जो बहुत जल्दी हकीम अजमल खां ने उसको वापस कर दिया जब वो इस मूवमेंट से, इस तहरीक से, नॉन कोऑपरेशन की मूवमेंट से उन्होंने जब एक्टिव हुए तो उन्होंने इसको वापस कर दिया. और उसके बाद हिंदुस्तान के लोगों ने उनको मसीहुल मुल्क के नाम से जाना और हकीम अजमल खां मसीहुल मुल्क के नाम से जाना जाते हैं. ಅಜ್ಮಲ್ ಖಾನ್ ಅವರ ತಂದೆ ಬಲ್ಲಿ ಮಾರನನ ಶರೀಫ್ ಮಂಜಿಲ್ನಲ್ಲಿ ಆಸ್ಪತ್ರೆ ನಿರ್ಮಿಸಿದ್ರು. ಆದರೆ ಕ್ರಮೇಣ ಶರೀಫ್ ಮಂಜಿಲ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಚೇರಿಯಾಗಿ ಮಾರ್ಪಟ್ಟಿತು. ದೆಹಲಿಯ ಪ್ರತಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕಾರಿ ಸಮಿತಿ ಸಭೆಗಳು ಅಲ್ಲಿಯೇ ನಡೆಯುತ್ತಿದ್ದವು. उनके पिताजी ने शरीफ मंजिल इसमें बल्ली मारान में है, वहां पर उन्होंने एक हॉस्पिटल खोला था
और वहीं पे इनका खानदान रहता था। शरीफ मंजिल बहुत जल्दी वर्चुअली कांग्रेस का ऑफिस बन गई थी। जब कांग्रेस वर्किंग कमेटी की मीटिंग होती थी तो शरीफ मंजिल में हुआ करती थी। कई बार गांधी जी आके वहां रुके, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलाम आजाद और ये तमाम लोग वहां रेगुलरली आया करते थे। और वो बिल्डिंग अभी है शरीफ मंजिल, और उन्होंने एक और हॉस्पिटल खोला था हिंदुस्तानी दवाखाने के नाम से, वो भी वहां पर है। वहां पे अभी तक लोगों का इलाज होता है। ಜಾಮಿಯಾ ಪ್ರೆಸ್ ಗ್ರಂಥಾಲಯವನ್ನ ಹೊರತುಪಡಿಸಿ ಜಾಮಿಯಾದ ಎಲ್ಲಾ ಸಂಸ್ಥೆಗಳನ್ನ ನಂತರ ಹೊಸ ಕ್ಯಾಂಪಸ್ಗೆ ಸ್ಥಳಾಂತರಿಸಲಾಯಿತು. 1927ರಲ್ಲಿ ಅಜ್ಮಲ್ ಖಾನ್ ನಿಧನರಾದರು. ಜಾಮಿಯಾ ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಸಂಕಷ್ಟಕ್ಕೆ ಒಳಗಾಗಿತ್ತು. 1934ರಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಅನ್ಸಾರಿ ನಿಧನರಾದರು ಮತ್ತು ಜಾಮಿಯಾ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಅವರಿಬ್ಬರ ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆ ನೆರವೇರಿತು. ಈಗ ಜಾಮಿಯಾ ಭೂಮಿಯಿಂದ ದೇಶ ಸೇವೆಗೆಂದು ಹೊರಬರುವ ಪ್ರತಿ ನಾಗರಿಕರ ಹಿಂದೆ ಅನ್ಸಾರಿಯವರ ಕೊಡುಗೆ ಬಹುದೊಡ್ಡದಾಗಿದೆ.